नमस्कार, स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी निघालोय श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या 68 लिंग दर्शनाला। तत्पूर्वी घेऊयात श्री मानाचा आजोबा गणपतींचे दर्शन। तर तुम्ही ते पाहू शकता, श्री मानाचा आजोबा गणपतीसुद्धा सज्ज आहेत यात्रेतील पोशाखात। त्याचबरोबर घेऊयात या भगवती मातेचे दर्शन। आणि आता आपण निघालोय श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिराकडे। तर आता आपण आलो आहोत श्री मार्कंडेय मंदिरासमोर। आज श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील पहिला दिवस। 7 उंच नंदीध्वजांच्या मिरवणुकीने शहराच्या पंचक्रोशीतील 68 शिवलिंगांना तेलाभिषेक होऊन यात्रेस प्रारंभ होतो। ही नंदीध्वजे आता मंदिराच्या दिशेने जात आहेत। याचबरोबर मीही घेतलं या पालखीचं दर्शन आणि आशीर्वाद। आणि तुम्ही ते पाहू शकता, आता आपण मंदिराच्या समोर आलेलो आहोत। आता भाविक श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन 68 लिंग दर्शनाला प्रारंभ करतात। आणि तुम्ही ते पाहू शकता, भक्तांची खूप गर्दी दाटलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही ते पाहू शकता, हे नंदीध्वज देखील येत आहेत मंदिराकडे। तर चला आता आपण ही जाऊयात आणि घेऊयात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन। आणि त्याचबरोबर घेऊयात श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या 68 शिवलिंगांचे दर्शन। आता हे 68 शिवलिंग एकाच ठिकाणी एका मंदिरात नसून तर हे शहरातील पंचक्रोशीत सर्वत्र स्थापित केलेले आहेत। आणि काही शिवलिंग हे श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात देखील आहेत। आणि मी तुम्हाला शक्य तितक्या शिवलिंगांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पाहत रहा हा व्लॉग शेवटपर्यंत। तत्पूर्वी तुम्ही ते पाहू शकता, हा भक्तांचा सागर मंदिराच्या दिशेने जात आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही ते पाहू शकता, हा भाविकांचा पोशाख। आणि काही क्षणापूर्वी आपण श्री आजोबा गणपतीचे दर्शन घेतले। आणि बाप्पाने सुद्धा असेच वस्त्र धारण केलेले आहे। यालाच बाराबंदी असे म्हणतात। तर आता आपण पोहोचलोय श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर। तत्पूर्वी तुम्ही हा मंडप पाहू शकता, तिथे आहे 68 लिंगापैकी 12वे लिंग, जे की आहे संमती कट्टावर, ज्याचे नाव आहे श्री उमेश्वर लिंग। आणि आता आपण घेणार आहे श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन। तर चला ऐकूया त्यांच्यासाठीचं एखादं गाणं। मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला होते या प्रथम शिवलिंगाचे दर्शन, ज्याचे नाव आहे श्री अमृतलिंग। भक्तिन बेडुवे नीडे मगे शक्ति, नीडे मगे निबेगा, गुरुवे ब्रह्मा गुरुवे विष्णु, गुरु साक्षात् परब्रह्मा। शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धामा, शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धामा। स्मरिसुवे निम्म नाम, स्मरिसुवे निम्म नाम, श्री गुरु
सिद्धेश्वर शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धामा स्मरिसुवे निम्म नाम श्री गुरु सिद्धेश्वर शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धामा हो। ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय। संत ज्ञानेश्वर महाराजांचे पितामह श्रीमद गोविंदपंत आणि पितामही सौ निराई हे दाम्पत्य पंढरपूरला वारीला जात असताना इथे विश्रामासाठी थांबले। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांना साक्षात पांडुरंगाचे दर्शन इथेच घडविले। तर आता आपण घेणार आहोत आणखीन काही लिंगांचे दर्शन आणि त्यानंतर आपण घेणार आहे श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन। मन मंदिರದ ಕದಗಳು ತೆರೆದು ಕಾದಿಹೆವು ನಿಮಗಾಗಿ ಅನುದಿನವೂ ನಿಮ್ಮ ಹಾದಿಯ ನೋಡುತ್ತ ನಿಂದಿಹೆವು ತಲೆಬಾಗಿ। मन मंदिರದ ಕದಗಳು ತೆರೆದು ಕಾದಿಹೆವು ನಿಮಗಾಗಿ ಅನುದಿನವೂ ನಿಮ್ಮ ಹಾದಿಯ ನೋಡುತ್ತ ನಿಂದಿಹೆವು ತಲೆಬಾಗಿ। ಕೂಗಿ ಕರೆವ ಶರಣರ ಆತ್ಮ ಬಂಧುವೆ ನೀನಿಂದು ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ಧರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಸ್ಮರಿಸುವೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ श्री गुरु सिद्धेश्वर शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धामा हो। ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय। ನಿಮ್ಮ ದರ್ಶನ ನೋಡಲು ಹಲವು ಯುಗಗಳಾದರೂ ಕೂಡ ಇನ್ನು ಏಕೆ ದಯ ತೋರಿ ಬೇಗನೆ ಬಂದು ಈ ಮನ ತಣಿಸೋ। हो ನಿಮ್ಮ ದರ್ಶನ ನೋಡಲು ಹಲವು ಯುಗಗಳಾದರೂ ಕೂಡ ಇನ್ನು ಏಕೆ ದಯ ತೋರಿ ಬೇಗನೆ ಬಂದು ಈ ಮನ ತಣಿಸೋ। ನಿನ್ನ ನಗಲಿರಲಾರೆವು ತಂದೆ ಬಂದು ನೀ ಸಲಹೋ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ಧರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಸ್ಮರಿಸುವೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ श्री गुरु सिद्धेश्वर शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धाम हो। ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय। सर्वांतर्गत सद्गुरुदेव श्री सिद्धरामेश्वर ಹಿಂದೊಮ್ಮೆ ಅದು ಸೊನ್ನಲಾಪುರ ಎಂದು ನೋಡಿ ಸೋಲಾಪುರ
सर्वांतर्गत सद्गुरुदेव श्री सिद्धरामेश्वर ಹಿಂದೊಮ್ಮೆ ಅದು ಸೊನ್ನಲಾಪುರ ಇಂದು ನುಡಿ ಸೋಲಾಪುರ ಭಕ್ತರೆಲ್ಲರ ಭಾಗ್ಯ ವಿಧಾತ ಸೋಲಾಪುರ ವಾಸ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ಧರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಸ್ಮರಿಸುವೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ ಶ್ರೀ ಗುರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ಧರಾಮ सोलापुर धाम हो ओम सिद्धेश्वराय 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 ओम सिद्धेश्वराय। तर आता आपण पोहोचलो आहोत सोलापुरातील रेल्वे स्टेशनजवळ आणि आत्तापर्यंत आपण 68 लिंगांपैकी 20 लिंगांचे दर्शन घेतलेले आहे. तर चला पाहूयात त्यांची अनुक्रमे नावे. प्रथमलिंग श्री अमृतलिंग, त्यानंतर श्री पापेश्वरलिंग, नंतर श्री पिपेश्वरलिंग, श्री संगमेश्वरलिंग, श्री परमेश्वरलिंग, श्री योगीनाथ लिंग, श्री वज्रेश्वरलिंग, श्री ओंकारेश्वरलिंग, श्री आहेश्वरलिंग, श्री माहेश्वरलिंग, श्री अकलेश्वरलिंग, श्री उमेश्वरलिंग, श्री शिखरेश्वरलिंग, श्री आदिलिंगेश्वरलिंग, श्री नंदिकेश्वरलिंग, श्री आलेश्वरलिंग, श्री तेलेश्वरलिंग, श्री विश्वेश्वरलिंग, श्री ब्रह्मेश्वरलिंग, श्री कोपेश्वरलिंग. आणि आता आपण दर्शन घेणार आहे श्री अडकेश्वरलिंग आणि त्याचबरोबर श्री त्रिपुरेश्वरलिंग, जे की आहे शनी मंदिर आवारात. आणि हे आहे ते शनी मंदिर, आणि हे शनी मंदिर आहे सोलापुरातील रेल्वे स्टेशनजवळ. तर चला आता आपण जाऊयात आपल्या पुढील दर्शनासाठी. आणि आता आपण घेणार आहे 23व्या लिंगाचे दर्शन, ज्याचं नाव आहे श्री आनंदेश्वर लिंग, जे की वसलेलं आहे उमानगरी येथे. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय।
आणि आता आपण दर्शन घेत आहोत श्री हवगेश्वर लिंग, त्यानंतर श्री रामेश्वर लिंग, त्यानंतर श्री नागेश्वर लिंग आणि त्यानंतर श्री विश्वेश्वर लिंग. आणि हे लिंग आहेत मुरारबाजी पेठ माणिक मिल दूध पंढरीजवळ. आणि आता आपण पोहोचलो आहोत ST स्टँड समोर. आणि इथे जवळच आहे 28वे लिंग, ज्याचे नाव आहे श्री होमेश्वर लिंग. आणि आता आपण आलो आहोत 29व्या लिंगजवळ, ज्याचे नाव आहे श्री जगेश्वर लिंग, जे की आहे चक्रदेव मळा येथे, जे की आहे जुना पुणे नाका जवळ. आणि आता आपण दर्शन घेत आहोत श्री अनंतनामेश्वर लिंग, जे की आहे भोगडे वस्ती कॅनाल जवळ. आणि आता आपण आलोय देशमुख मळा गणेशनगर येथे. आणि इथे आहे 31वे लिंग, ज्याचे नाव आहे पशुपतीय लिंग. आणि तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर अशी सजावट इथे केलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे भाविकांसाठी दूध वाटप सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर इथे आहे गणपती बाप्पाचे मंदिर. तर चला घेऊयात आपणही या गणरायाचे दर्शन. तर या गणरायाचे नाव आहे वीरकर गणपती. तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं फुलांनी हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे. तर चला आपण घेऊयात या गणरायाचे दर्शन. तर आता आपण घेणार आहे 32व्या लिंगाचे दर्शन, ज्याचे नाव आहे श्री शतकेश्वर लिंग, जे की आहे कस्तुरबा मार्केट जवळ. तर चला घेऊयात या लिंगाचे दर्शन. त्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत 32व्या लिंगाचे दर्शन घेण्यासाठी, ज्याचे नाव आहे श्री यल्लेश्वर लिंग. तर चला घेऊयात या शिवलिंगाचे दर्शन.
आणि आता आपण पोहोचलो आहोत बाळेवेस मारुती मंदिर येथे. इथे आहेत 68 लिंगांपैकी 3 लिंग. तर चला पाहूयात त्यांची अनुक्रमे नावे. श्री जंबुकेश्वर लिंग, श्री जबरेश्वर लिंग आणि श्री जगदेश्वर लिंग असे 34, 35 आणि 36 असे 3 लिंग आहेत या बाळेवेस येथील मारुती मंदिर परिसरात. आणि इथे बाळेवेसमध्ये सुद्धा श्री तुळजाभवानी भक्त मंडळ यांच्या वतीने भाविकांसाठी दूध देण्यात आले. आणि आता आपण आलोय सिद्धेश्वर कापड मार्केट येथे, जे की आहे पश्चिम मंगळवार पेठ येथे. आणि इथे आहेत 37 आणि 38वे लिंग, ज्यांची अनुक्रमे नावे आहेत श्री बंडेश्वर लिंग आणि त्यानंतर श्री भद्रेश्वर लिंग. आणि आता आपण आलो आहोत शिवानुभव मंगल कार्यालय येथे. आणि इथे आहेत पुढील 4 शिवलिंग. तर चला पाहूयात त्यांची अनुक्रमे नावे. श्री शेळगी गणेश लिंग, त्यानंतर श्री कामेश्वर लिंग आणि त्यानंतर श्री शंखेश्वर लिंग आणि शेवटचे आहे श्री पंचमुखी लिंग. तर चला घेऊयात या शिवलिंगांचे दर्शन. आणि आता आपण पुढे आलो आहोत साखरेवाडा येथे. आणि इथे आहे श्री अमोघेश्वर लिंग, जे की आहे 68 लिंगांपैकी 43वे शिवलिंग. आणि आता आपण आलो आहोत श्री मधला मारुती मंदिर येथे. आणि इथे आहे श्री सोमेश्वर लिंग.
आणि आता आपण निघालोय खारीबावडी येथे, जे की आहे शुक्रवार पेठ येथे, आणि तिथे आहे 45वे शिवलिंग आणि ज्याचे नाव आहे श्री अहिमुखी ब्रह्मेश्वर लिंग. आणि आता आपण निघालोय मारुती मंदिराकडे, जिथे आहे 46वे शिवलिंग, ज्याचे नाव आहे श्री ब्रह्मनादेश्वर लिंग. आणि आता आपण आलो आहोत कालिका मंदिर येथे, जिथे आहे 47वे शिवलिंग, ज्याचे नाव आहे श्री अचलेश्वर लिंग. आणि आता आपण आलो आहोत त्रिपुरांतकेश्वर मंदिर येथे, जिथे आहे श्री चिन्नेश्वर लिंग आणि त्याचबरोबर श्री त्रिपुरांतकेश्वर लिंग. आणि आता आपण आलो आहोत पंचकट्ठा येथे, जिथे आहे 50वे शिवलिंग, ज्याचे नाव आहे श्री सर्वेश्वर लिंग. आणि आता आपण आलो आहोत जिल्हा परिषद जवळ, जिथे आहे 51वे शिवलिंग, ज्याचे नाव आहे श्री उमा महेश्वर लिंग. आणि त्यानंतर आपण आलो आहोत श्री गुरुभेट मंदिरासमोर. तर चला घेऊयात या 52व्या शिवलिंगाचे दर्शन, ज्याचे नाव आहे श्री नेवणेश्वर लिंग म्हणजेच गुरुभेट. आणि आता आपण आलो आहोत होम मैदान येथे, जिथे हा सिद्धरामेश्वराचा जत्रा भरतो. आणि इथे आहेत 2 शिवलिंग. तर चला घेऊयात त्यांचे दर्शन. आणि त्यांची अनुक्रमे नावे आहेत श्री सिद्धवंती लिंग आणि त्यानंतर श्री ज्योतिश्वर लिंग. आणि आता आपण आलो आहोत इंदिरा गांधी स्टेडियम येथे. आणि इथे आहे श्री अकलेश्वर लिंग आणि त्यानंतर श्री गोमुखी लिंग. तर चला घेऊयात यांचे दर्शन. आणि त्यानंतर आपण आलो आहोत पार्क मैदानकडे. आणि इथे आहेत 5 शिवलिंग आणि त्यांची अनुक्रमे नावे आहेत श्री बालब्रह्मेश्वर लिंग, त्यानंतर श्री वज्रेश्वर लिंग, श्री उमा महेश्वर लिंग, त्यानंतर श्री बालयोगीश्वर लिंग आणि श्री शमीश्वर लिंग. त्यानंतर आपण आलो आहोत किल्ला बागेसमोर आणि इथे आहे श्री खयेश्वर लिंग.
आणि आता आपण आलो आहोत काळम्मा मंदिर उत्तर कसबा पेठ येथे आणि इथे आहे श्री मुळगेश्वर लिंग। आणि आता आपण आलो आहोत श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर जवळ आणि इथे आहे श्री कोठार सोमेश्वर लिंग। आणि आता आपण आलो आहोत श्री मल्लिकार्जुन मंदिर समोर आणि इथे आहेत शेवटचे 4 शिवलिंग। त्यापैकी 65वा शिवलिंग आहे स्वयं श्री मल्लिकार्जुन लिंग। त्यानंतर श्री आयलेश्वर लिंग, त्यानंतर श्री आनंदेश्वर लिंग आणि 68वे शिवलिंग आहे श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग। तर अशा प्रकारे आपण या 68 शिवलिंगांचे दर्शन घेतलेले आहे आणि आपली ही यात्रा संपन्न केलेली आहे। तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण आलोय व्हिडिओच्या अंताकडे, तर पुन्हा भेटूया नव्या माहितीसह नव्या व्लॉगमध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचेही आभार।